करतो तर मला घरच्यांनी अकॅडमीला टाकलं. भाऊ आलता सोडवायला, आलो इथं सरांकडून इन्फॉर्मेशन घेतली वगैरे. असं सर म्हटले ठीक आहे करा, ॲडमिशन केलं. मी कधी बाहेर राहिलो नाही, घरच्यांनी पाठवलं नव्हतं कधीच लहानपणापासून बाहेर. अकॅडमीत राहिला 8 दिवस. पहिल्या दिवसापासून निश्चय केला की आपल्याला करमू नाही तर नाही करू, पण असा प्रसंग कधीच नाही आला की मला करमलं नाही. मला आल्यापासून इतकं करमलं की खूप जास्त. त्याच्यात YTP पण झाली. YTP वरनं आम्ही आलो. YTP ला पण 7 दिवस असे गेले आमचे की आयुष्यातले ते 7 दिवस मी कधीच विसरू शकत नाही. 7 दिवस हसणं झालं, रडणं झालं, सगळं झालं. स्टेज डेअरिंग आली माझ्यामध्ये. आल्यानंतर मग आम्ही परत इथं सरांचा मला म्हणजे असं झालं की मी आधी इथं आलतो तेव्हा वेगळं, पण YTP केल्यापासून जे सरांमध्ये मी चेंजेस पाहिले ते कधीच नव्हते पाहिले. इथं आल्यानंतर त्यांचे तर चेंजेस झाले. अभ्यासाला त्यांनी मुलं असे बसवले की टाइम टू टाइम असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. आणि आता त्या दिवशी असं सगळे म्हणतात की गुरु दुःखात साथ देतो, सुखात साथ देतो, पण माझं काय म्हणणं आहे, त्या दिवशी माझ्याकडून 2दा चुकी झाली की मी ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस करत होतो, ते पण होते, पण माझ्याकडून अशी चुकी झाली की मी पूर्ण नीट करतच नव्हतो. आणि करत नव्हतं म्हणजे त्यांनी मला खवळले की असं नको करू. मग परत मी करायला लागलो, तरी पण परत खवळले. खवळण्याचं कारण एक की ते माझ्याकडे पूर्ण लक्ष देत होते की तू कसं करतोय, काय करतोय. गुरु असा नाही पाहिजे की तुम्ही ना की करताय म्हणून कळलं पाहिजे. गुरु असा पाहिजे की तुम्ही जे करताय का ते परफेक्ट केलं पाहिजे. त्यांची एवढी तळमळ असते की मुलांनी प्रॅक्टिस करावं, अभ्यास करावं, हे करावं. आणि मुलांनी पण असं की आता काही जण म्हणतात की तुला पुढं हरवेळेस जातो, असं बोलतो, तसं बोलतो, तू काय करतो. आता माझ्या मनाला माहिती मी काय करतोय आणि समोरचे काय करतात, कारण मला समोरच्यांकडे बघायला मला टाइम नसतो, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कुणी किती के बोलले तरी. पण असा विषय आहे की आपण म्हणायला पाहिजे की आपल्या मागे जी ताकद उभी आहे ना ती हर्षच आहे. त्यांचं पाठीराखा म्हणजे ते अशी पाठीराखी आहेत की आपण इतकं म्हणजे उत्साहाने केलं पाहिजे ना. त्यांच्या प्रत्येक शब्दात तळमळ असते की मुलांनी हे करावं. आणि प्रत्येक मुलासाठी काही कोणतीही गोष्ट लागू द्या, कसल्या गोष्टी बसणं कोणती लागू द्या, त्यांचं कधी पण आहे ना मागे नसतं की बाबा हे जाऊ दे नंतर बघू, हे बघू. हा जर हे लागलं की आनंद देतो, त्यांचं कधीच हे नसतं. आणि गुरुपौर्णिमेच्या अशा शुभेच्छा की मी आत्ताच माझ्या घरनं आलो. वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, त्यांना म्हटलं सर मला घरी जायचंय, ते म्हटले जा बाळा म्हणले. घरी गेलो. पप्पांना ह्याच दिवस होता आजचा, मागच्या वेळेस घरी गुरुपौर्णिमा साजरी केली सर. पप्पांचे पाय दुखले होते आणि घरी गेलो. पप्पांचा पाय फ्रॅक्चर बघितलं सर, लय कस तरी झालं मला. त्यांना बोललो सकाळी मिठीत घेतलं, बोललो पप्पा जाऊ का, ते म्हटले जा बाळा. तिथनं आलो. आल्यानंतर गुरूंनी विचारलं इकडे, म्हटले की काय झालं पप्पांचं. म्हटलं सर आता ओके, काय नाही. गुरु असं नसावं की आपण विचारलं नाही, त्यांना विचारलं असं. गुरु असा असावा की आपल्या घरच्या पण गोष्टी त्यांना माहिती झाल्या पाहिजे. आपल्या घरातला सदस्य आहे ना गुरु, मग त्या गुरूंनी पण विचारलं पाहिजे ना आपल्या काय चालू आहे, काय नाही, तुझ्या घरचं काय आहे का. गुरु म्हणजे निसताच की बाबा गुरूंनी विचारलं पाहिजे बाळा तुझं घरचं कसं चालू आहे, काय घरातलं सदस्य आहे. आणि मी खरंच भाग्यवान आहे की हर्षद सरांसारखे गुरु मला भेटल्यात. असेच सर तुम्ही पाठीला खेळा माझ्या, असंच मी करतो.